नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. युद्धाच्या बातम्या जास्त भडक पद्धतीनं दिल्या जात आहेत. बाहेरच्या म्हणजे परदेशातल्या तर माध्यमांबाबत मी काही बोलणार नाही, माझा स्वतःचा त्याच्यावर काही अभ्यास नाही. पण भारतीय माध्यमं ज्या पद्धतीनं आक्रस्ताळेपणा करतायत त्याच्यामध्ये देशाची काळजी कमी, वस्तुस्थिती सांगण्याची वृत्ती म्हणजे मानसिकता कमी आणि मोदी अमित शहा संघ भाजपवरती टीका करण्याची विकृती जास्त. खरं तर ह्याच्यामध्ये ह्यांच्या अशा भडक बातम्यांमुळं भाजप, मोदी, अमित शहा संघ ह्यांचं नुकसान झालं असतं तरी आपण समजू शकतो, पण ते तसं होत नाहीये. आम्ही वारंवार एक मुद्दा उपस्थित असा करतो आहोत की हे राजकीय विरोध करता करता कधी देशद्रोही बनत चालले ते त्यांनाही कळायला तयार नाही. ज्या जागतिक कटाचं तुंतुणं ह्यांच्या सुमार विद्यापीठाचे कुलगुरू वारंवार वाजवत असतात. आता असं वाटायला लागलंय की उलट जे आम्ही आरोप करत होतो की हेच काहीतरी जागतिक कट आहे की ज्यांना भारतातली लोकशाही मंजूर नाही, ज्याला भारतातला वाढत असलेला व्यापार, अर्थव्यवस्थेची गती ज्याला मंजूर नाही, मोदी, अमित शहा, भाजप संघ तर फक्त वरवरचं कारण आहे. आता तुम्हाला मी सांगतो, LPG गॅसच्या संदर्भामध्ये केंद्रीय मंत्र्यांनी काय म्हणता येईल निवेदन दिलं. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय आणि कशी परिस्थिती आहे त्याच्याबद्दल सांगितलं. ह्याच्यावरती आम्ही आधीच व्हिडिओ केले. हे कमी पडलं म्हणून की काय, काँग्रेसचं राज्य असलेलं तेलंगण, या तेलंगणामध्ये तिथल्या मंत्र्यांनी हे जाहीर केलं की कुठलाही तुटवडा नाही. म्हणजे काँग्रेसचा मंत्री काँग्रेसच्या राज्यामध्ये असं जाहीर करतो की तिथे तुटवडा नाही गॅस सिलेंडरचा, आणि गॅस सिलेंडरचा तुटवडा कसा आहे या नावानं त्यांचेच नेते राहुल गांधी लोकसभेतही बोलतात, बाहेरही धिंगाणा घालतात, ते बॅनर घेऊन उभे राहतात. त्यांची काय राजकारण करावं जसा एक भाग आहे, त्याहीपेक्षा जास्त ही माध्यमं ज्या आक्रस्ताळपणे हे गोष्ट करायला लागले. मी तुम्हाला आवर्जून 2 दिवसापूर्वीचं हे शीर्षक दाखवतो वर्तमानपत्राचं की आश्वासन पण तरी अस्वस्थता. कशासाठी? म्हणजे तुम्ही हे जाणीवपूर्वक प्रचंड प्रमाणात आणि आतल्या पानावरती असं लिहिलेलं आहे त्या वर्तमानपत्रामध्ये की कशा पद्धतीनं सगळे LPG सिलेंडर पोहोचवायची व्यवस्था केलेली आहे, कशी सगळी सुरळीतता आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी पॅनिक होऊन जास्त नोंदणी करू नका. तुम्हाला जे सिलेंडर मिळणार आहे, जे 12 सिलेंडरांचं कमिटमेंट आहे प्रत्येक वर्षातलं, ते तसं मिळणारच आहे. हे सगळं असताना तुम्ही दोन्हीकडून कसं बोलता? दुसरीकडून ज्या पद्धतीच्या बातम्या, आता व्यावसायिक पातळीवरचे सिलेंडर ज्याची नोंदणी आणि वगैरे ही काहीच पद्धत नसल्यामुळे त्याच्यामध्ये सध्या पुरवठा कमी झालेला आहे, त्याच्यामुळे काही रेस्टॉरंट आणि हे बंद करावं लागलेले. बरोबर आहे. आता हेच सगळे लोक याच गॅसच्या बाबतीमध्ये आत्तापर्यंत असं म्हणत होते की कोण गॅस वापरतं, सर्वसामान्यांना गॅस कुठे मिळतो. आता मोठ्या रेस्टॉरंटमध्ये व्यावसायिक पातळीवरचे सिलेंडर वापरले जात आहेत, त्यांना सिलेंडर मिळत नाही म्हणून मोठे हॉटेल बंद आहे, आपण समजू शकतो. बातमी अशी आहे, म्हणजे भंपकपणा बघा. गाड्यावरती विक्री करणारे जे सर्वसामान्य असे विक्रेते आहेत, अतिशय साधे, ज्यांची आर्थिक परिस्थिती साधी आहे, त्यांची उलाढाल फार थोडी असते, ते जे व्यावसायिक सिलेंडर वापरतात ते त्यांना भेटत नसल्यामुळे त्यांची अडचण झालेली आहे. कोण कबूल करते? ज्यांनी आत्ताच आरोप असा केला होता काही दिवसापूर्वीपर्यंत की सिलेंडर कोणाला परवडतं, सर्वसामान्यांना, म्हणजे त्याच्यामध्ये व्यावसायिक मधले सुद्धा सामान्य सांगतो मी तुम्हाला. म्हणजे हा जो भंपकपणा आमच्या माध्यमांचा आहे, कालपर्यंत तुम्ही कशासाठी आरोप म्हणजे काय म्हणून करत होते? इतकंच नाही, अजून एक तुम्हाला मी गावोगावची परिस्थिती सांगत असताना ते ह्याच सुमार ह्या विद्यापीठाचे कुलगुरू आणि आंतरराष्ट्रीय कटाचं तुंतुणं वाजवणारे दुसरे जे हिंदीतले पत्रकार आहेत, त्यांचं नाव घेत नाही, ते रबिशपणे असे फोटो दाखवत होते की गावामध्ये ते स्वयंपाकघर आहे, तिथं ती बाई चुलीत लाकडं घालते आहे आणि बाजूला सिलेंडर आहे उज्ज्वला योजनेचं मिळालेलं, आणि ते सिलेंडर कसं भरून यावं आणि काय येईन, ही योजना कशी फार यशस्वी झालेली नाही, शेवटी लाकडांवरतीच कसं अवलंबून राहावं लागतं, असे फोटो दाखवलेले आहेत ह्या रबिश पत्रकारितेनं. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्हाला काय म्हणायचं होतं तेव्हा टीका करत असताना की उज्ज्वला गॅस सिलेंडर योजना वगैरे किती जरी पुरवली तरी लोकांना लाकडांवरतीच आणि गौऱ्यात जाळून त्यांचा स्वयंपाक करावा लागतो आहे, हा आरोप होता. वस्तुस्थिती आपण 2 मिनिटं बाजूला ठेवू. मग आता उलटा आरोप काय की त्या सामान्यांना सिलेंडर कुठून मिळणार?
अरे तुम्ही काल काय आरोप केला होता की त्यांना सिलेंडर मिळालं तर भरणार कसं, बाकीचं काय, सिलेंडर सोडून ते गवऱ्याचा आणि लाकडाचा कसा वापर करता, हे तुम्ही कालपर्यंत बोलत होते. आणि मग अचानक आज एक काही काळापुरती ही सगळी जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्याच्यातून तुम्ही काय बोंबा सुरू केल्या. नाही, त्यांना जर सिलेंडर नाही मिळालं तर त्यांचा स्वयंपाक कसा होणार, गाड्यावरचा तो जो पाणीपुरीवाला आहे, गाड्यावरचा तो भेळवाला आहे, गाड्यावरचा काय ते अजून चाटवाला, काय जे काही सगळे गाड्यावरचे पदार्थ विकणारे त्यांच्यासाठी सिलेंडर कुठून उपलब्ध होणार. म्हणजे त्यांच्याकडे सिलेंडर नाही, सर्वसामान्य मिळत म्हणून कालपर्यंत ज्यांनी बातम्या चालवल्या होत्या ते आज सिलेंडर कसं मिळत नाहीत ह्या बातम्या चालवायला. हा जो भंपकपणा आहे ना माध्यमाचा, वस्तुस्थिती तुम्ही सांगा ना. कुठलीही वस्तू, आणि ह्याच्यासाठी ना मी सगळ्यात पहिल्यांदा दोष तुम्हा पाहणाऱ्यांना, प्रेक्षकांना, दर्शकांना देतो. कारण की हे जे माध्यमामध्ये युद्ध भडकलेले ना त्याच्यामधला एक भाग तुम्ही स्वतः आहात. तुम्ही जे बघता ते दाखवलं जातं. हे ह्या नवीन माध्यमाचं एक विचित्र असं गणित होऊन बसलेलं आहे. मी लोकांचे सांगत नाही, आमचे पुरावे देतो. मी स्वतः जवळपास 2200-2300 2,500 पेक्षा जास्त व्हिडिओ केलेले समाज माध्यमावर 2020 पासून. जिथं अशा काहीतरी चटपटीत विषय आहेत, राजकीय विषय आहेत, बरोबर त्याला व्ह्यूज मिळालेले आहेत. आणि त्याच्या नेमकं उलट सकारात्मक पद्धतीनं कुठल्या बातम्या म्हणा किंवा विश्लेषण मांडलेले त्याच्या तुलनेनं कितीतरी पट कमी व्ह्यूज आहेत त्याला. म्हणजे याचा अर्थ काय होतो सरळ साधा, की हे सगळं ज्याला आपण पारावरती शिळोप्याच्या गप्पा मारणे म्हणतो आणि फकाऱ्या काहीतरी मारत बसणे म्हणतो, असं करण्यामध्ये जो आपल्याला इंटरेस्ट आहे, युद्धाच्या बातम्या भडक करून माध्यमांनी सांगितल्याच्या नंतर आम्ही पाहतो त्या गॅसचे कुठेतरी रांग लागलेल्या बरोबर तेवढाच एखादा फोटो निवडायचा किंवा जुने फोटो टाकलेले आहेत काँग्रेसच्या तर ट्विटर हँडलवर. हे असं केलं तर लोकांचं आकर्षण तिकडं, म्हणजे लोकांचं लक्ष जातं, लोक जास्त पाहतात, मग माध्यमातून तशा बातम्या पुढे चालत जातात. म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही तुमच्या आजूबाजूची काय परिस्थिती पहा. मी म्हणत नाही आमच्यावरती विश्वास ठेवा म्हणून. तुमच्या आजूबाजूला जी परिस्थिती आहे, तुम्ही स्वतः प्रत्यक्ष आता तुमची गाडी चालवत आहात ना, तुमच्या गाडीमध्ये आत्ता पेट्रोल आहे ना, डिझेल आहे ना, तुमच्या घरामध्ये आत्ता सिलेंडर भरलेले आहेत ना, मग तुम्ही तसं न सांगता तुम्ही पण ज्या पद्धतीनं रिॲक्ट होता. दुसरी महत्वाची गोष्ट, ही अगदी तात्पुरती परिस्थिती केवळ हीच नव्हे. आपण ऑपरेशन सिंदूर म्हणजे पाकिस्तान बरोबर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. रशिया युक्रेन असो, गाझा आणि इस्रायल तर चालूच आहे, गाझापट्टी. तुम्ही प्रत्येक वेळी बघा कुठलंही युद्धजन्य परिस्थिती तयार होते, काही काळापर्यंत त्याच्यामुळे सर्व जगभरामध्ये अस्वस्थता पसरते, पण लगेच व्यापाराच्या पातळीवरती मार्ग शोधून काढला जातो. 1990च्या जागतिकीकरण पर्वाच्या नंतर, म्हणजे सुरू झाल्याच्या नंतर आज तागायत जगभरातल्या व्यापारावरती दीर्घकाळ परिणाम होईल असं काहीही घडलेलं नाही, घडू दिल्या गेलं नाही. अमेरिकेवरती एवढा मोठा हल्ला झाला 9/11चा, भारतावरती हल्ला झाला 26/11चा. तुम्ही सगळे छोटे मोठे सगळे युद्ध बघा, सद्दाम हुसेनला मारल्या गेलं, सगळे बघा. प्रत्येक वेळी त्या थोड्याशा काळापुरतं आणि एका काही ह्याच्यापुरतं व्यापार आणि बाकीच्या गोष्टीवरती परिणाम झाला, पण दीर्घकालीन कशावरही परिणाम होऊ शकलेला नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर 85 ते 90 हा शीतयुद्धाचा काळ होता, पण 90च्या नंतर हा बाजारपेठेचा अर्थशास्त्र, मार्केट इकॉनॉमीचा सगळा काळ आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं वॉर इकॉनॉमी ही जर वरचढ होत असेल तर त्याला काउंटर करायला मार्केट इकॉनॉमी तिचं प्रचंड मोठा आकार आता वाढलेला आहे. त्याच्यामुळे आता सुद्धा 1-2 जहाजांना परवानगी मिळाली, ते भारताच्या किनाऱ्यावरती आले हॉर्मुझ समुद्रधुनीमधून. बाकीच्यांना आता परवानगी मिळते आहे. कुठल्याही जसं आपल्याकडे अडचण आहे, आपल्याला गॅस पाहिजे आहे, आपल्याला क्रूड ऑइल पाहिजे, त्यांनाही ते विकायचं आहे ना, त्यांची पण त्याच्यावरती इकॉनॉमी अवलंबून आहे ना. एखादा भाजीवाला एखादा गवळी तुमच्याकडे दूध देत नाही, तुमची अडचण करतो असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर दुसरीकडून त्याच्याकडे ते दूध काय ते सडणार आहे का? त्यालाही ते विकायचं आहे ना. तशीच परिस्थिती जगभरात झालेली. कुठलेही देश कोणाशी काय भांडायचे काय नाही त्यांच्यापुरतं किंवा एका थोड्या मर्यादेपुरतं त्याचं डॅमेज असतं, पण एकूण सगळ्या जगाचा आणि व्यापाराचा विचार केला तर दीर्घकाळापर्यंत त्याच्यावरती हानी पोहोचेल असं कोणीच काही करायला तयार नाही, होणार पण नाही, मी तुम्हाला सांगतो. म्हणून मी कालच्या व्हिडिओ सांगितलं ते आज परत एकदा सांगतो की काही काळ तुम्ही काही दिवसाच्या नंतर परत हे जुने व्हिडिओ काढून पहा, जुने म्हणजे आत्ताचेच, आणि तुमच्या असं लक्षात येईल की किती भडक पद्धतीने ह्या सगळ्या बातम्या आपल्या समोर पोहोचवल्या होत्या आणि प्रत्यक्षामध्ये परिस्थिती तशी नव्हती.
त्याच्यावरची उसंतवाणी. युद्धापेक्षा जास्त बातम्या गरम, प्रत्यक्ष नरम परिस्थिती. माध्यमांच्याकडे शस्त्रास्त्रांचा साठा, केवळ हा तो मोठा ओळखा हा. बातम्यामधून जोरदार हल्ला, फुकटचा कल्ला तथ्यहीन. राज्यकर्ते सारे दूध पिती बाळे, यांनाच ते कळे विश्वहित. यांच्याच बुद्धीचा चमकतो सूर्य, हेच गुरुवर्य राहुलच. सुमारस सांगती जागतिक कट, बुद्धी वटवट करीत असे. कांत व्यवहारी जगाचे चलन, फुकट जळण लिब्रांडूंची, फुकट जळण लिब्रांडूंची. हे आपल्याकडचे पत्रकार, डावे विचारवंत, महान लेखक वगैरे सगळे ज्या पद्धतीनं आरडाओरडा आणि आक्रस्ताळेपणा करतायत, ज्या पद्धतीनं समाज माध्यमावरती टोकाचं विरोधी जाऊन लिहित आहेत आणि राजकीय विरोध करता करता देशद्रोहाच्या पातळीवरती जाऊन पोहोचलेले आहेत. मी म्हणलं ना, काहीच वेगळं करू नका. एक 8-10 दिवसाच्या नंतर परत तुम्ही यांच्या पोस्ट तपासा, परत ह्या बातम्या पहा, परत ही वर्तमानपत्राचे मथळे पहा आणि तुमच्या असं लक्षात येईल की कुठल्या पद्धतीनं हा सगळा, म्हणजे हे जो भडकाऊ भाईजान असं तो एक शब्द हिंदीमध्ये वापरतात ना, तसं भडकून देणे सर्वसामान्य पातळीवरती जे चालू आहे. बरं, त्यातल्या त्यात हे बरं की बाकीचे माध्यम उपलब्ध आहेत, म्हणजे समाज माध्यम तर सगळ्यांसाठी खुले आहेत. त्याच्यामुळं वस्तुस्थिती सांगणारे आता कितीतरी व्हिडिओ म्हणा किंवा हे सरकारी पातळीवरची निवेदनं म्हणा किंवा संसदेमध्ये दिलेली निवेदन, ही सगळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. केवळ निवेदनं नाही, प्रत्यक्ष ज्यांना ह्या टंचाईवरती मात करून त्यांना त्यांचं गॅस सिलेंडर मिळालं, पेट्रोल मिळालं, डिझेल मिळाले, ही उदाहरणं समोर आहेत. आखाती देशामध्ये अडकलेले नागरिक हे अडकलेले म्हणतात, पण त्यांचे स्वतःचे व्हिडिओ असे समोर आलेले आहेत की इथं कसं सगळं ठीक आहे. तुम्ही सांगताय तशी परिस्थिती नाही. जे प्रत्यक्ष शस्त्र किंवा सैन्य ह्यांच्या पातळीवरची ते युद्धाचा आहे, सर्वसामान्य लोकांपर्यंत त्याची व्याप्ती. उलट इराणनी आत्ताचा जो प्रश्न उपस्थित झालेला आहे LPGचा, की कतारमधल्या त्या प्रत्यक्ष LPG गॅसच्या त्या ह्याच्यावरती इराणनी केलेले हल्ले हे गंभीर आहेत. त्याच्यामुळं पुरवठ्यावरती परिणाम झाला. अमेरिकेमुळे, इस्रायलमुळे झालेला नाहीये. जी काय आहे ती वस्तुस्थिती वेगवेगळ्या निमित्तानं समोर येतेय. जी काही सध्या गैरसमज करून दिलेला आहे त्याचा बळी पडू नका. शांततेने तुमच्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे ते पाहून प्रतिक्रिया द्या. इथेच थांबूया. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज.